स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। माझा चॅनल आहे आमचा महाराष्ट्र। हा आपल्या महाराष्ट्रातील विविध जुन्या ऐतिहासिक वास्तू शोधून त्या मी तुमच्या समोर आणत असतो। तर आज आपण अशाच एका ठिकाणी आलो आहोत, जे ठिकाण आपल्या महाराष्ट्रातील अयोध्या समजलं तर काही वावगे ठरणार नाही। असं एक ठिकाण आहे। त्या ठिकाणाबद्दल मी तुम्हाला माहिती देईन। ते ठिकाण कुठे काय आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। तर चला आपण आता जाऊया आणि ते ठिकाण पाहूया, त्याच्याबद्दल माहिती घेऊया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडवणारी वास्तू आहे। हिचं रूपांतर पूर्ण जुन्या काळातील वास्तूसारखं केलेलं आहे। ते तुम्ही बुरुज पाहू शकता। हे दोन साईडला दोन बुरुज आहे आणि हा दरवाजा पाहू शकता। किल्ल्याला जसा दरवाजा असतो त्या पद्धतीने हा दरवाजा बनवलेला आहे। पाहू शकता तुम्ही श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज मंदिर। आता सध्या ह्या वास्तूचं काम चालू आहे। 17 मार्च 2025 रोजी ह्याचा लोकार्पण सोहळा आहे। खूप सुंदर अशी वास्तू बनवलेली आहे, खूप सुंदर अशी मंदिर आहे। पाहू शकता मित्रांनो, हा तो दरवाजा बघा तुम्ही, गड किल्ल्यांचा दरवाजा असतो त्या पद्धतीने दरवाजा आहे। तुम्हाला असे वाटेल जसे तुम्ही कोणत्या गडावर फिरायला आलात। आणि दरवाजाच्या दोन्ही साईडला महाराजांची राजमुद्रा आहे, ती पाहू शकता तुम्ही। ह्याही बाजूला आहे आणि त्याही बाजूला ही राजमुद्रा आहे। मित्रांनो, दरवाजातून आतमध्ये जाण्यापूर्वी आपण महाराजांचे मावळे, अंबारी, निष्ठावंत सरदार यांच्या प्रतिमा पाहू शकतो। या आता आपण आतमध्ये जाऊया। मित्रांनो, आपण आता मुख्य दरवाजाच्या आतमध्ये तटबंदीच्या आतमध्ये आलो आहोत आणि हे तुम्ही समोर पाहू शकता, हे मुख्य मंदिर आहे। जय 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 शिवाजी, जय शिवाजी, महादेव महादेव, जय। मित्रांनो, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर उभारण्यात आले आहेत। हे अंदाजे 1 एकर परिसरात ह्याचे बांधकाम केलेलं तुम्हाला दिसून येते। मित्रांनो, हे मंदिर शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। या शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवभक्त राजूभाऊ चौधरी यांच्या सौजन्याने आणि डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या आशीर्वादाने या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हे आपल्या राजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे केवळ दर्शन स्थळ नाही तर एक शक्तिपीठ असावे व महाराजांचे जीवन समाजातील सर्व वर्गांसाठी प्रेरणादायी ठरावे या उद्देशाने या मंदिराची उभारणी केली आहे। 17 मार्च 2025 रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे। त्यानिमित्त अनेक ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। तर जरूर याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा। आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला, मुलांना, नव्या पिढीला जरूर हा वारसा दाखवा। आपण आपली संस्कृती जपूया। मित्रांनो, तुम्ही हे मंदिर पाहायला आल्यानंतर या भिवंडी व आसपासच्या भागात तुम्हाला काही प्रमुख गडकिल्ले पाहण्यास भेटतील। त्यापैकी माहुली किल्ला, गोरखगड, बालगिरी किल्ला, कान्हेरी किल्ला हे प्रमुख काही किल्ले, तेही तुम्ही इथे आल्यानंतर पाहू शकता। आपण तटबंदीवर चाललेलो आहोत। तटबंदीच्या चारही दिशेला तुम्ही पाहू शकता, सुंदर असा परिसर आहे। हे तुम्ही मंदिर पाहू शकता इथून। मित्रांनो, महाराष्ट्रात 23,000 तर महाराष्ट्राबाहेर कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार इतर राज्यांमध्ये जवळजवळ 86,000 छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत। अगदी भारताबाहेर सुद्धा महाराजांचे पुतळे आढळतात। अमेरिका, जपान, थायलंड, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये देखील महाराजांचे पुतळे मोठ्या प्रमाणात आहे, पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, ही मंदिराची पाठीमागील बाजू आहे, पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर असा पाठीमागे परिसर आहे, गार्डन वगैरे बनवले आहे। हा समोर बुरुज पाहू शकता। आपण तटबंदीवर आहोत।
भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम येथे पहिलं मंदिर आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं मंदिर हे भिवंडी येथे हे मंदिर आहे। हे मंदिर तुम्ही पाहू शकता। पूर्ण मंदिराची जी तटबंदी ही त्याच काळातील भासते। पूर्ण ही तटबंदी दगडामध्ये पाहू शकता तुम्ही। तर ही तटबंदी पाहू शकता तुम्ही। हा परिसर फिरताना महाराजांच्या गड किल्ल्यावर फिरण्याचा अनुभव येतो। ही रचना तशीच दिसते। चारही बाजूला 4 बुरुज आहे, पाहू शकता तुम्ही। हे मुख्य मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर अशी कलाकृती केली याच्यावर, झुंबर वगैरे लावले आहेत। आणि हा मुख्य दरवाजा आहे। याच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे। ती 17 मार्च 2025 रोजी याचं लोकार्पण आहे। आता सध्या ती बंद आहे। ते मंदिर पाहू शकता तुम्ही आतमधून। खूप सुंदर असं मंदिर आहे। मित्रांनो, मंदिराच्या तटबंदीवर तुम्ही पाहू शकता जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावलेली आहे। हे पाहू शकता तुम्ही। मंदिराला 3ही बाजूनी एंट्री ठेवलेली आहे। ही एक आहे, त्या बाजूला एक आहे, पाहू शकता तुम्ही। आणि मुख्य एंट्री तटबंदीच्या आतील तुम्ही पाहू शकता हे गार्डन। मित्रांनो, ही जी मूर्ती इथे शिवाजी महाराजांची बसवली जाणारी ही मूर्ती सिंहासनावर बसलेली आहे। 6 फुटी मूर्ती आहे। ही मूर्ती जी आहे ती अयोध्येतील प्रभू श्रीरामाची मूर्ती ज्यांनी बनवली ते प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी मूर्ती बनवलेली आहे। मित्रांनो, आत आल्यानंतर तुम्हाला असा विशाल परिसर दिसेल, बगीचा बनवलेला दिसेल, पाहू शकता तुम्ही। या खांबांवरती कोरीव काम पाहू शकता। निश्चितच महाराजांच्या आठवणीतील प्रत्येक वास्तूंच्या शिल्पकलांची आठवण होते हे खांब पाहिल्यानंतर। मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांनी समृद्ध राज्य। महाराष्ट्रात 260 तर महाराष्ट्राबाहेर 20 ते 30 गडकिल्ले आहेत। त्यावरील बांधकामाशी समानता दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न या मंदिराचं खांब आणि रचनेतून दिसून येतो, पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, भिंतीवर शिल्प पाहिल्यानंतर महाराजांचा पूर्ण जीवनपट आपल्याला वेगवेगळ्या महाराजांच्या प्रसंगातून इथे उलगडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप सुंदर अशी शिल्प इथे भिंतीवर लावलेली आहे। ही बोलकी चित्रे प्रसंग त्यांच्याबद्दल कितीतरी माहिती सांगून जातात। मित्रांनो, ही तटबंदीवर आतल्या बाजूने तुम्ही भित्तिचित्र पाहू शकता। ही 36 चित्रे आहेत। त्याच्यातून महाराजांच्या पूर्ण जीवनाचा जीवनपट उलगडलेला आहे। सुरुवातीचं चित्र पाहू शकता, हे विठ्ठलाचं आणि संतांचं। हा शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीचा महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, हे पहिलं भिंतीवरचं चित्र आहे। आणि ह्याच्यानंतर पुढे हे पाहू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे। हे आई जिजाऊ, हे ते महाराजांच्या जन्माच्या वेळेचं चित्र आहे। हे शिवाजी महाराजांचं बालपण यातून दाखवलं आहे। ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता महाराजांनी त्यांच्या सवंगड्यांसोबत रायरेश्वराव महादेवाच्या मंदिरासमोर शपथ घेतली होती। इथे तुम्ही पाहू शकता भवानी माता त्यांना तलवार देते। आणि ह्यानंतरची चित्रे ती काही लढाया आहेत, महाराजांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना, काही महत्त्वाचे प्रसंग, असे इथे अनेक चित्र आहेत। मित्रांनो, आज आपण भिवंडीवाडा रोडवर दुगाड या गावापासून जर नजीक मराठे फाटा या ठिकाणी असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहिलं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही मला लाईक आणि कमेंट करून सांगू शकता। माझं चॅनल आहे आमचा महाराष्ट्र या चॅनलला तुम्ही जास्त सबस्क्राईब करू शकता। चला मित्रांनो, धन्यवाद।